हाय, गुड मॉर्निंग गाईज. आजच्या ट्रिपचा हा दुसरा दिवस. सगळी रेडी झालो आहे. काल रात्री 3 वाजले आम्हाला इथे यायला. आता आम्ही आलो आहे जटायूला, द अर्थ सेंटर या ठिकाणी. या ठिकाणी आम्हाला ते जटायूचं स्कल्पचर बघायला मिळणार आहे. आणि काय काय 2-3 प्लेस आहेत आणि एक बीच आहे, ते पण बघायला मिळणार आहे. आता सध्याला तर आम्ही फ्रेश झालो आहे आणि रात्रीचं पहाटे 3ला पोचलो इथं. तिथं सगळं लगेज चेंज ठेवून सगळं फ्रेशअप झालं. फ्रेशअप होऊन आता ते स्कल्पचर बघायला जायचं आहे. किती 9:30ला ओपन होते. मग आता नंबर लावलं तर तिथनं मग त्याच्या अगोदर पहिला नाश्ता पण करायला पाहिजे ना. म्हणताना एवढं लवकर उठून सगळं आवरावं लागले. ट्रिपला आल्यावर काय सगळं असंच नियोजन होते असं नाही, सगळं अनसक्सेसफुल असते. तरी आपण सगळं नीट व्यवस्थित करायला पाहिजे. सगळं काय आपण विचार केलो असे सगळ्या माइंडचे वेगळं असते. 15-20 जोड कपडे आणलेलो, खरं सगळं मुन्नारमध्ये घालायचं म्हणून एक पण कपडे जोड घालायचं झालं नाही. का सांगा? मुन्नारमध्ये पाऊसच एवढं चालू आहे. काय घालणार आहे तिथं? एवढ्या पावसात काय घालणार आहे सांगा? कायच घालू शकत नाही. नुसतं रेनकोटवर दिवस काढले, रेनकोटवर पूर्ण दिवस रेनकोटवर. आणि कुठं तेवढंच फोटो काढायचं त्या ठिकाणी ड्रेस म्हणजे रेनकोट काढून फोटो काढलो पूर्ण. असं झालंय. आमच्या माग गाडी आता सगळी बॅग 3 भरल्यात. सगळं आमचं पण लगेच त्या गाडीत ठेवायचं आणि नाश्ता करायचं, ब्रेकफास्ट करून लगेच आमच्या लोकेशनला जायचं. चला मग जाऊया, चलो. आता या ठिकाणी आम्ही नाश्ता करायला आलोय आणि आमचे सगळे मेंबर्स पण आल्यात, ते नाश्ता करायला आल्यात. आता आम्हाला जायचं आहे ते प्लेस बघा, इथं वरती आहे बघा तिथं त्या ठिकाणी. त्याच्या अगोदर पहिला नाश्ता करून घेऊया म्हटलं, आणि तिथे गेल्यावर काय खायला मिळणार नाही, त्यामुळे नाश्ता करून मग वरती जायचं आहे. तर या नाश्ता करूया. या ठिकाणी फक्त डोसा होतं नाश्त्याला, म्हणताना पहिला डोसा खाऊन घेतलं आणि पुढच्या ठिकाणाला जायला तयार झालं. आता नाश्ता झालाय, सगळीजण आता परत गाडीत बसून जायचं आहे तिकडं जटायूला. पाऊस काय आम्हाला आज पण नीट करू देत म्हणाला. पाऊस लय आहे इकडं, 24 तास पाऊस चालूच असते कंटिन्यू. केरळा अवघड आहे. तर फायनली आता तिकीट काउंटरला आलेलो आहोत. आता इथूनच आम्ही जटायूला जाणार आहे. हे बघा आमचे हे मेंबर्स इकडे मागं थांबलेले आहेत. आता आम्ही इकडनं डायरेक्ट वरती जाणार आहे. नंबर लावलाय सगळेजण. आता तिकीट एक स्टार्टिंगला आम्ही काढले. स्टार्टिंगचं तिकीट आम्हीच काढले कारण कोण नव्हतं अजून. तर स्टार्टिंगला तिकीट काढून घेतलंय आणि अजून एक तिकीट काढायचं आहे. ते केबल तारचं झिपलाईनला जायचं असते ना, उंचावर आहे त्यामुळं. सो तिकडेच आता चाललंय. सगळी पोरं चालल्यात, आम्ही पण चाललोय. चला तुम्ही पण माझ्याबरोबर. मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. खूप हाईट वरती आहे आणि मस्त आहे. त्याला अर्थचं सेंटर पण म्हणलं जातंय त्याला. सो बघा इकडे सगळं चेकिंग, फुल सिक्युरिटी असते, फुल चेकिंग असते. एकदा चेकिंग झालंय आणि एकदा परत चेकिंग करायला. आता माझ्या मागं बघू शकता तुम्ही, हे वायरचे रोप आहेत, त्यामध्ये बसून आम्ही ते स्कल्पचरपर्यंत जायचं आहे, जटायूपर्यंत जायचं आहे. सो आता ते चालू होणार आहे. फर्स्ट ग्रुप आमचंच आहे. एक्सपिरियन्स कसं असते बघूया. हे बघा स्टार्ट झालंय सध्याला. एक्सपिरियन्स कसा आहे बघूया. शेवटी आमचं पण रोपवे आलं. मग त्या केबिनमध्ये बसून आम्हाला पण वरती जायचं होतं. मग सगळेजण बसून गेलते. मी एकटाच मागं राहिलेलो. मग माझ्याबरोबर का नाही आपल्या महाराष्ट्रातले 2 जण, ते राहणारे नाशिकचे होते. अतिशय चांगली माहिती त्यांनी दिली मला. तिकडे गेलो होतो म्हणे काय बस येत नाहीये, वो उधर आहे वो वाला, वो उधर आहे वो, बस खतम. आपण नवीन असल्यामुळे जरा फसवतात लोक. फसवलं त्यांनी. हे आम्हाला नाही म्हणलं तरी 2000ला फसवलं त्यांनी. होय का? 3000च त्याची रेट, म्हणजे 2700 रुपये ऑनलाईन आहे एकाची. पण
तिकडे जाऊ नका, त्या बॅक वॉटर मध्ये काही मजा नाही. खूप बोर झालं तुम्ही त्या बॅक वॉटर पेक्षा मस्तपणे आता इथून आम्ही इथं सील जाणार, बीच करणार ते हा बीच बीच करून मग उद्या डायरेक्ट पद्मश्री टेम्पल हे आहे ना आपलं ते केव मध्ये एक मंदिर आहे, इथं. शंकराचं हा भोग हा तेच की, हा तिकडे जाणार आहे. तिथे जा, खूप सुंदर आहे. तिथे जा, तिथे टाइम स्पेंड करा. होय का? तिथून असं. कोवाळम तिथे जवळच आहे. 3 किलोमीटर होय. ते आणि कोवाळम 2 करा. हा आणि पद्मनाभाचं दर्शनही आज तुमचं हा. आज नाही होणार, उद्या जाणार. उद्याला सकाळी 3:30 ला जा. 3:30 लवकर नंबर लावायला काही नंबर लावायची गरज नाही नाही एवढी गर्दी काहीच नाही. नसते ना. 3:30 ला जा. 3:30 ला जाऊन मस्तपणे दर्शन घ्या. तुमचं 4 वाजेपर्यंत दर्शन होऊन जाईल, 4-5 वाजेपर्यंत. 4-5 पर्यंत. त्याच्यानंतर मग तुम्ही बीच वगैरे, बीच वर जास्तीत जास्त टाइम तिथे ते केव मधला केव ते जाणार आहे. आणि कोवाळ आणि मस्त त्रिवेंद्रम एक्सप्लोर करा. होय का? स्पेशालिस्ट ते केरळचे सगळे पदार्थ त्यात आहेत, होय. जे त्रावणकोरचा राजा खात होता ते आहेत. होय का? बाकी कुठल्या पंजाबी ह्याच्यात खातात. ओके. मदर्स प्लाझा. मदर्स प्लाझा का? थँक्यू सर. येस. राईड करून आपण जस्ट समोर आलो आहोत. इथं आल्यावर एवढं मस्त व्ह्यू दिसतो ना, काय सांगायचं नाही. एकदम शेवट व्ह्यू. मला हे मी फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा दोन्ही मधून दाखवले आता सध्याला. हे बघा, हेच आहे ते जटायू. त्या ठिकाणी मोठं स्कल्पचर त्यांनी काय केलं, इकडचं सेंटर असं मानलं जातं. एवढं मोठं हे स्कल्पचर. हे जे प्लेस आहे ना, ते अर्थचं सेंटर म्हणून मानले जाणारं एक प्लेस आहे. ते जटायू म्हणून फेमस आहे. ते देखील केरळामध्येच आहे. आणि या ठिकाणी हे जटायूचं असं स्कल्पचर का तयार केलं आहे म्हटलं तर, ज्यावेळी रामायणमध्ये सीतेचं अपहरण झालं त्यावेळी रावणाने सीतेला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जटायूने ते पाहून त्याला रोखण्यासाठी तो त्याच्याशी लढला. त्यावेळी रावणाने त्याचे एक पंख छाटले आणि तिथेच तो जटायू जखमी अवस्थेत या ठिकाणीच पडलेला. त्यामुळं ह्या ठिकाणी त्याचं एक मोठं असं स्टॅच्यू स्कल्पचर तयार करण्यात आलं. माझ्या मागं बघू शकता, या ठिकाणाहून मी चालतो आता रोप मधनं. नेचर ते एकदम मस्त आहे, मस्त शेवट टॉप लेवलचं नेचर आहे. तुम्ही बघू शकता सध्याला माझ्या मागं. तुम्हाला इकडून पूर्ण अँगल दिसेल. माझ्या समोर जे आहे ना, ते जटायूचं पूर्ण असं तुम्हाला पूर्ण एक साईडचं फेदर आहे, एक साईडचं फेदर नाही. जसं रामायण मध्ये घडलं होतं त्याच प्रकारे त्यांनी डिक्टोडिक्ट ते जटायूचं त्यांनी स्टॅच्यू म्हणजे स्कल्प तयार केलाय. पूर्ण दगडामध्ये असं तयार केल्यासारखं आहे. तुम्ही बघू शकता. अरे दगडाचं नाही. मित्रांनो, एवढं लांब आल्यावर माहित झालं की आयुष्यात दुःख हे कायमचं लागलेलं आहे. हे टेन्शन स्ट्रेस सगळ्यांना आहे. त्यापेक्षा बाहेर येऊन जरा आपलं लाईफ एन्जॉय करा. हे परत तुम्हाला टाइम भेटणार आहे. एकदा गेले की टाइम ते परत भेटणार नाही. सो जे आहे टाइम त्यामध्ये जगून घ्यायला शिका आणि थोडं पैसे वाचवून ट्रिपला ते जावा. कारण एकदा तुमच्याकडे पैसे ढीग येतील पण म्हातारपणात तुमच्याकडं ते चालण्यासाठी पाय येणार नाहीत. सो जेव्हा आहे तोपर्यंत जगून घ्या. ರಾಮರ ದೇವಸ್ಥಾನ ಇದು. ಆ ಕಡೆ ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆ ಹೋಗಿ ಆ ಸೈಡ್. ಹಿಂಗ್ ಹೋಗಿ ಮುಂದೆ ಒಳಗ್ ದೊಡ್ಡದಾಗೈತೆ ದೇವ್ರು. ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಹಾ ಬ್ಲಾಗ್ ನಡೆದಿದೆ ಸರ್. ಹಾ ಬ್ಲಾಗ್. ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಬಾಮ್ಮ ಓಕೆ ಡನ್. ಹಾ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಮತ್ತೆ ಇನ್ಸ್ಟಾ. ಓಕೆ ಹಾಕಿನಿ. ब्लॉग एवढं फेमस झालंय की नाही, सगळेजण लोक विचारतील ब्लॉग करायलास का भावा, ब्लॉग करायचं. मग आता आवड आहे म्हणलं तर ब्लॉग करणारच. तर फायनली या ठिकाणी आम्ही मंदिराजवळ आलो आहोत. हे बघा मंदिर आहे. आम्हाला तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवतो. हे मंदिर आहे, अतिशय सुंदर असं मंदिर आहे. बघा हे या ठिकाणी लक्ष्मणांचं मूर्ती आहे आणि हे राम मंदिर आहे. राम मंदिर इकडे श्री हनुमानांची मूर्ती आहे आणि सीता देवींची मूर्ती आहे आणि हे पूर्ण राम मंदिर आहे. सो इथून पुढे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ बंद केलो आणि देवाचं पहिलं दर्शन करून घेतलो. मग पुढं आणि बघा चला काय काय झालं. हे काय चालू आहे म्हटलं तर तुम्ही पहिल्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही पेट्रोल पंपवर एक फोटो काढलेला.
तेच आम्ही इथं करून ती व्हिडिओ अटॅच करायचं होतं, त्यासाठी हे सगळं चालू होतं. रेडी सेट ಯಾವ ತರ ಕುಂದಿರ್ತಿರ್ಲೇ ನೀವು ರೆಡಿ तर असं आम्ही पोज करायचं म्हणून फिक्स केलं, तर कसं झालं बघा. या ठिकाणी श्रीरामांचं पाद म्हणून स्वतः त्यांचे पायाचे ठसे आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. या ठिकाणी हे तमिळ आणि इंग्लिश हिंदीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. भगवान श्रीरामचे के पाद चिन्ह म्हणून. या ठिकाणी श्रीरामांच्या पायात पादुकेचे ठसे आहेत असे सांगितले जाते. तर तुम्हाला त्याला मी दाखवतो. हे बघा, एवढे जे मोठं आहे ना, ते गोल आकारामध्ये त्या पायाचे असं ठसा आहे. एवढं मोठं पायाचं ठसं त्यावेळी होतं, तर विचार करा त्यांची भव्य अशी प्रतिभाशाली मूर्ती केवढी मोठी असेल, ती विचार करण्याच्या पलीकडे. तर गाईज फायनली आमचं जटायू पूर्ण बघून संपलेलं आहे. तर आता हे आपण ह्याच्यामधनं बाहेर जातो आहे. हे आता डायरेक्ट पुढे जाते ते बाहेर जाणार आहे. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, अजून एक चालू आहे, ते मागं चाललंय. आणि हे बघा इकडं मागं किती खोल आहे आणि ते किती उंचावर आहे. तिकडं टॉप हिलच्या टॉपला एकदम ते बांधण्यात आलं आहे. एकदम मस्त आहे. केरळला आला तर तुम्ही एकदा नक्की येऊन या ठिकाणी भेट देऊन जावा. चला खाली जाऊन काय काय होतंय बघूया. ती खूप सारी फन ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्यातलीच एक ऍक्टिव्हिटी बघून आलोय ते 412D ऍक्टिव्हिटी. एवढं मस्त होतं का नाही. सगळी एवढं वरडालतीत आणि एवढं भारी एक्सपिरियन्स झाले काय सांगायचं नाही. एकदम मस्त. आजचं स्टार्टिंग तर एवढं भारी झालंय आमच्या ट्रिपचं. काल नुसतं पावसात भिजलोय, खरं आज पाऊस कमी होता आणि त्यामुळे सगळं आम्हाला पूर्ण व्ह्यू बघायला मिळालं आणि तेवढंच मस्त आनंद आला. आनंद तर एवढा आला की शेवटचंच. चला आता आम्ही जाणार आहे बीचला. बीचला तेवढं अलाउड असलं तर बरं, कारण इकडं पाऊस चालू असल्यामुळं बीचला अलाउड देणं झाल्या. तर बघूया बीचला जाऊया म्हणलं तर तसं अलाउड दिली तर आम्ही जाणारच, नाही म्हणलं तर आमचं नशीब काय म्हणायचं आणि परत जायचं पुढच्या स्टॉपला. चला इथे एक्सपिरियन्स नाही आहे भैया इथं कष्ट किरडती आहे कष्ट ಹೆಂಗಾಯ್ತು ಸೂಪರ್ ಆಯ್ತು ನಿಂಗೆ ಮಚ್ಚ. ನಾನ್ ಮಾತ್ರ ಫಸ್ಟ್ ರೋಲ್ಸ್ ಕೂತಿದೆ, ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಭಯ ಆಗೋಯ್ತು ನನಗೆ ಮಾತ್ರ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಭಯ ಆಗಿದೆ ಫುಲ್. ನಮ್ ಡಾನ್ಗೆ ಏನಾಗಿದೆ, ನಾನ್ ಮಾತ್ರ ಮಿಡಲ್ ಅಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೆ. ಒಂದ್ ಅನ್ನ ತಿಂತಿದ್ದ ನಾ ಮಾಡಿದ್ದೆ, ಅದು ತಿನ್ಲಿಲ್ಲ, ಹೋಯ್ತು. ಗುಡ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್. ಬೆಸ್ಟ್ ಐತಿ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಎಲ್ಲರಿಗೆ. ನೈಸ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಗೈಸ್. ಇವಳು ಬೇಕು ಅಂತ ಆಕ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದು. ಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲ, ಅವರು ನಿಜವಾಗ್ಲೇ ಹಿಂಗೆ ಭಯ ಪಟ್ಟಿದ್ದು. ಸೊ ನಮ್ಗೆ ಜರ ಜರ ಕನ್ನಡ ಬರುತ್ತೆ. ಹೇಳು ಏನ ಜರ ಜರ ಕಾಸ ಬರುತ್ತೆ. ಫೋಟೋ ತಗೊಳ್ಳಿ, ಗ್ಲಾಸ್ ಹಿಡಿದು ಫೋಟೋ ತಗೊಳ್ಳಿ. ಯಾವ ಗ್ಲಾಸ್? ಅಲ್ಲಿ ಈ ಗ್ಲಾಸ್ ಈ ಗ್ಲಾಸ್ ಹಿಡಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಫೋಟೋ ತಗೊಳ್ಳಿ. ಚಲೋ ಬದ ನಾ ತಗೊಂಡೆ. ಕಲಿತಾ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಕನ್ನಡ ಕಲಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇನ್ನೊಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ದಿನದಲ್ಲಿ This is Namaskar ಸೂಪರ್ ಆಗಿತ್ತು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಗೈಸ್. ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟನ ಬೆಳೆದಿದ್ದೇನೆ. ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ फ्रेंड्स इದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾನು कन्नडामध्येच बोलावलंय. काय सांगायचं मला. बेंगळुरूमध्ये आल्यापासून मराठी विसरलोय असं वाटायलंय. त्यांच्याबरोबर फिरून जरा कन्नड शिकलोय, पण एवढं शिकलोय की मराठी बोलायचं विसरलो नाही. हा असं नाही, मराठी बोलणार बाबा, आपली भाषा आहे ती मराठी, ते कसं विसरून चालेल. सो आता नेक्स्ट बीचला जाणार आहे, बघूया असं काय. चला मग तिकडे मग डायरेक्ट आम्ही आलतं इकडे कोवलम बीचला जाताना इकडचं बघा मस्त सीन दिसालतं आणि डायरेक्ट आलतो बघा इकडे कोवलम बीच. एकदम हे पण भारी दिसालतं. या ठिकाणी थोडं जरा एन्जॉयमेंट पण केलं. हाय गाईज, फायनली आम्ही आलोय आता तिरुवनंतपुरम मध्ये, जे आहे केरळाची कॅपिटल. आणि हे एवढं सुंदर शहर आहे की नाही भावानो, मला तर वाटायला की मी दुसऱ्या देशात गेलोय. एवढं भारी क्लीननेस तर एवढं भारी आहे शेवट. आणि इकडचं बघू शकतो तुम्ही माझ्या मागं. आता इथे लॉजिंग केलं आहे मी, रूम पण घेतलंय. तर जायचं फ्रेशअप व्हायचं. उद्या सकाळी 3ला म्हणजे देऊळ उघडतंय. 3ला म्हणजे आम्ही नंबरला राहणार आहे आणि तिथनं कधी नंबर येईल ते देवालाच माहीत. आता
तर आतापर्यंत आले सगळं चांगलं झालंय. इथनं पुढे सगळं चांगलं होऊ दे असं देवाकडे मागतो आणि तुमचा आशीर्वाद पण राहू दे. आता उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे, बाय.